तर भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या आलबेल नाही हे आम्ही सांगण्याची गरज नाहीये। रोजच्या रोज त्यांचं दर्शनच घडतंय। याची 3 दृश्य सध्या आपल्याकडे आहेत। एरवी माध्यमांच्या प्रतिनिधींना आवर्जून भेटणारे एकनाथ शिंदे अमित शहांना भेटून आल्यानंतर तडकाफडकी निघून गेले। शिंदेंची देहबोली पाहता आज बैठकीत काय झालं होतं हे सहज कळण्यासारखं होतं। दुसरी दृश्य आहेत पाटण्यामधली। नितीश कुमारांच्या शपथविधीवेळी दोन्ही नेते वेगवेगळ्या मार्गाने पाटण्यामध्ये पोहोचले, पण तिथे भेटल्यानंतरही दोघांमध्ये कोरडेपणाच राहिला। फडणवीसांनी स्मित हास्य करत नमस्कार केला, पण शिंदेंनी प्रत्युत्तरादाखल नुसती हात जोडून औपचारिकता दाखवली, ओठ हलवलेच नाहीत। तिसरी दृश्य आहेत आजची। मुंबईत हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर शिंदेंनी भाजप शिवसेनेतल्या तणावाचा प्रश्न विचारताच काढता पाय घेतलाय। आता तर अशी माहिती मिळते की शिंदे, फडणवीस, अजित पवार हे तिन्ही नेते पाटण्यामध्ये एकत्र होते, पण शिंदे स्वतंत्रपणे विमानाने परतले आणि फडणवीस आणि अजित पवार जसे एकत्र गेले तसेच परतही आले। शिंदेंच्या मनातली नाराजी प्रकर्षाने दिसते। आपण ही दृश्य बघतोय। नेहमी शिंदे किंवा फडणवीस हे एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये हसरा संवाद असतो, एकमेकांशी ते काहीतरी बोलतात। मात्र आपण बघतो या दृश्यांमध्ये शिंदे हे फडणवीसांच्या मागे नुसतेच चालतायत। त्यांनी केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांना नमस्कार केला, मात्र त्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये संवाद दिसत नाहीये। नाराजी शिंदेंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतेय। फडणवीसांच्या मागे ते चालताना दिसतात। पाटण्यामध्ये देखील शपथविधी सोहळा पार पडला, त्यावेळी शिंदे हे एकटेच आले आणि त्यानंतर अजित पवार आणि फडणवीस मात्र एकत्र आले अशी माहिती कळते। तुम्ही दिल्लीवरून परतला, तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही। आता त्या दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे, आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना। तुम्ही दिल्लीवरून परतला, तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही। आता त्या दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे, आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।